नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही MST-CET बाबतची जी काही अपडेट होती, तर आत्तापर्यंत MST-CET आपल्याला ही एकदाच देता येत होती. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता 2026 पासून जे काही आता जे विद्यार्थी 12वीला आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना जी काही MST-CET आहे तर ती आता 2 वेळा देता येणार आहे. ज्याच्यामधून इंजिनिअरिंगचे प्रवेश प्रक्रिया असतील, फार्मसी असेल, त्याचबरोबर ॲग्रिकल्चरचं असेल. तर ह्या तीनही डिपार्टमेंटसाठी जे काही CETमधून जे ॲडमिशन होत होते, तर इथून पूर्वी जे फक्त एकदाच CET देता येत होती, आता परंतु आत्ता आपल्याला 2026 पासून ही दोनदा देता येणार आहे. तर पहिली परीक्षा ही आपली असणार आहे एप्रिल 2026मध्ये आणि तर दुसरी परीक्षा असणार आहे मे 2026मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अतिशय आनंदाची बातमी आहे. जरी तुम्हाला पहिल्या परीक्षेमध्ये जर कमी मार्क्स पडले तर तुम्ही दुसरी परीक्षासुद्धा देऊ शकता आणि तिथून पुढे तुम्ही ॲडमिशन प्रोसेसला तुम्ही ॲप्लाय करू शकता. परंतु याच्यामध्ये एक अट दिलेली आहे की पहिली परीक्षा जी आहे तर ती पहिली परीक्षा सर्वांना कंपल्सरी आहे. जे पहिली परीक्षा देतील तेच दुसरी परीक्षा देऊ शकतील. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी पहिली परीक्षा दिली पण त्यांना कमी मार्क्स पडले आणि ते इच्छुक असतील की दुसरी परीक्षा देण्यासाठी, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं की दुसरी परीक्षा ते दुसऱ्या परीक्षेचा फॉर्म भरून ते परत परीक्षा देऊ शकतात. परंतु पहिली परीक्षा ही सर्वांसाठी कंपल्सरी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर 12वीच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. धन्यवाद.